लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अखेर लाखो महिलांच्या प्रतीक्षेबाबत एक मोठा अपडेट समोर आलेले आहे. पण या अपडेटमध्ये एक अशी माहिती आहे, जी प्रत्येक लाभार्थी महिलेला माहिती असणे गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पैसे कोणत्या तारखेला येणार आणि किती रुपये येणार हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून अनेक महिलांना प्रश्न एकच पडलेला आहे, की पुढचा हप्ता अजून का आला नाही आणि पुढचा हप्ता कधी येणार? याच दरम्यान लाभार्थ्यांची माहिती, बँक खाते, आधार लिंक, डी प्रक्रियेची पडताळणी सुरू असल्यामुळे निधी जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ असा की काही महिलांच्या खात्यात पैसे आधी दिसू शकतात, तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे दुसऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून आपल्या खात्यामध्ये लगेचच पैसे येतीलच असे नेहमीच नाही, म्हणजे असं होत नाही. दुसऱ्याच्या खात्यामध्ये आले म्हणजे त्याच दिवशी आपल्या खात्यामध्ये येतील असं नाही. तुमच्या खात्यामध्ये 1 ते 2 दिवसानंतर देखील पैसे जमा होऊ शकतात. तर आता सर्वात महत्त्वाची माहिती, सध्या सरकारकडून अधिकृत जमा तारीख जाहीर झालेली नाही. परंतु येत्या 10 तारखेच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे कधी? येत्या 10 तारखेच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा होऊ शकतात. आणि त्याचबरोबर जर 10 तारखेला जमा झाले नाहीत, तर उपलब्ध माहितीनुसार ₹1,500चा पुढील हप्ता रक्षाबंधनाच्या आसपास लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि अधिकृत घोषणा होता सर्वात आधी अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.